मुंबईच्या नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची दक्षता नक्की घेईल, हेच मला या चर्चेच्या निमित्तानं सांगायचं आहे. आशिषजी, हा सगळ्यांचं होऊन जाऊ द्या नंतर. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सतेज पाटीलजी, सन्माननीय सदस्य अंबादास दानवेजी, सन्माननीय सदस्य अभिजित वंजारीजी, सन्माननीय सदस्य विक्रम काळे आणि सर्व अन्य सन्माननीय सदस्यांनी या 260 वर चर्चा करताना विशेषतः MPSCच्या विषयावर आपापली मतं आणि प्रश्न उपस्थित केले. सभापती महोदय, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करून त्याचं भविष्य घडवण्यासाठी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची भूमिका घेऊन MPSC हे त्या ठिकाणी परीक्षांचं नियोजन करत असते. सभापती महोदय, मी सन्माननीय सर्व सदस्यांनी मांडलेले मुद्दे या ठिकाणी वाचले आणि त्या सगळ्याची गोळाबरीज केल्यावर ज्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित उत्तर देणं शक्य आहे ते या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. सभापती महोदय, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात बदल करण्यासाठी नवीन परीक्षा पद्धती केलेली नाही. जो काही बदल केला आहे तो बदल नसून तो एका रिफॉर्म सुसूत्रीकरणाचा भाग आहे. MPSCच्या विषयात या सदनामध्ये आधीसुद्धा चर्चा झाली, त्यामध्ये सुद्धा सन्माननीय सदस्यांना आपण अवगत केलं होतं की यामध्ये सुसूत्रीकरणाच्या आवश्यकतेनुसार संपूर्णतः विभागांतर्गत अभ्यास गट करून आवश्यक त्या विशेषज्ञांच्या सूचना घेऊन साधारणतः आपण 3 बदल त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत आणि बदल नसून रिफॉर्म सुसूत्रीकरण त्यात आपण करतो आहोत. एक, गट क संयुक्त पूर्व परीक्षा ही CBT द्वारे घेण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे ती घेण्यात आहे. दुसरं, गट अ, गट ब, गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गाच्या पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत. त्या पण CBT द्वारे. पूर्वी एकदाच संधी होती, आता ती 2 किंवा 3 वेळा त्याला पूर्व परीक्षा देण्याची मुभा त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि तिसरं, महाराष्ट्र नागरी सेवा गट अ ब मुख्य परीक्षासाठी 2027 पासून वैकल्पिक विषय वगळण्यात आले आहेत. सभापती महोदय, हे 3 बदल किंवा सुसूत्रीकरणाच्या साठी केले याचं कारण अतिशय स्पष्ट आहे की आपण पूर्वी OMR ऑप्टिकल मार्क रिकग्निशन, ज्याला आपण गोल करणं किंवा बबल करणं या पद्धतीने आपण परीक्षा घ्यायचो, त्याऐवजी आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT घेण्याचा निर्णय केला आणि तो गट अ, गट ब, गट ब अराजपत्रित आणि गट क या संवर्गाच्या पदभरतीसाठी आयोगातर्फे करण्यात येणार आहे. त्याचं कारण काय सभापतीमध्ये? त्याचं कारण स्पष्ट आहे. पूर्वी MPSCकडे वर्ग केलेल्या पदांच्या परीक्षेची संख्या आणि आता आपण नव्याने जो निर्णय 5 मे 2026ला राज्य शासनाचा केला, त्यामध्ये आता आपण पूर्वीपेक्षा जास्त पदांच्या परीक्षांची परीक्षा ही आता MPSCकडे वर्ग केली. आणि उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पूर्वी 6 ते 7 हजार पदांची भरती MPSCच्या माध्यमातून व्हायची. आताच्या अपेक्षित आहे ते प्रतिवर्षी अंदाजे ती 50 ते 60 हजार पदांची भरती होईल. इतकी मोठी कामाची व्याप्ती MPSCची त्या ठिकाणी वाढली आहे. आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे अन्य कारणांबरोबर की आपण OMR वरून CBT वर गेलो. याचं कारण पहिल्यांदा ते आहे. दुसरं, आपल्याला माहिती आहे की ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हा केंद्रावर शाळा आणि महाविद्यालय याच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारच्या परीक्षा असतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, विविध बँकांच्या परीक्षा असतात, विविध त्या ठिकाणी असलेल्या प्राधिकरणाच्या परीक्षा असतात. या सगळ्यावर आपल्याला शनिवारी किंवा रविवारी जिल्हा स्तरावर शाळा महाविद्यालय मिळण्यासाठी अशीच अडचण आणि अवघड परिस्थिती होते. त्यात आता जर आपण 7,000 वरून 50-60 हजार पदांच्या परीक्षा घेण्याच्या भूमिका जर केल्या तर दुसरं कारण समोर येतं की आपल्याला शाळा महाविद्यालय दर शनिवार रविवारी मिळणं यामध्ये सुद्धा थोडी अडचण निर्माण होऊ शकते. हे दुसरं कारण आहे. तिसरं, या सगळ्या पदभरती विहित कालमर्यादेत करणं आवश्यक आहे. आपली कल्पना अशी आहे की त्या विद्यार्थ्याला त्या वयात जे पद निर्मालं त्या वर्षीच जर त्याला
जर परीक्षा पास करून त्याला त्या ठिकाणी जॉईन होता आलं तर आपला प्रयत्न तो आहे. नाहीतर मग शाळा महाविद्यालयांची अपेक्षा, ते मिळण्याची आवश्यकता, वाढलेल्या पदांची संख्या, त्याच्यावर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, या सगळ्यामध्ये या परीक्षांचा कालावधी दिरंगाई होऊ शकतो. आणि त्यामुळे ताबडतोब म्हणजे ताबडतोबपेक्षा तातडीने यांच्या गतीने आपल्याला भरती प्रक्रियेस विलंब न होता करण्याची आवश्यकता, आणि म्हणून हा त्या ठिकाणी असलेल्या सुसूत्रीकरणाचा मार्ग आपण त्या ठिकाणी घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संवर्गाची भरती शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मला वाटतं सभागृहाला या गोष्टीला सांगायला आम्हाला आनंद होतो की आपला प्रयत्न आहे त्या विद्यार्थ्याला त्याच वर्षी परीक्षा देऊन त्याच वर्षी जॉईन होता आलं पाहिजे. तर रिक्त पदं पडून राहिली, परीक्षातला विद्यार्थी वाट बघत राहिला, त्याच्यात अडचणी निर्माण झाल्या, या सगळ्या परिस्थितीला आपल्याला टाळता येईल. आणि म्हणून तो प्रयत्न यात आहे या परीक्षातल्या सुसूत्रीकरणाच्या बाबतीत. अगदीच आताचं उदाहरण द्यायचं झालं तर 25 जून 2026ला आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रसिद्ध झाली. पदं होती 2619 आणि उमेदवारांचे अर्ज मी सर्वसाधारण सांगतोय 4 लाखाच्या वर आहेत. आता 4 लाख मुलं परीक्षेला बसतील 2600 अभिजितजी पदांसाठी, आणि आता आपण 50-60 हजार पदांच्या त्या ठिकाणी घेणाऱ्या परीक्षा आहेत. आणि त्यामुळे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही त्याच्यातली अतिशय तंत्रज्ञानाची आता अवेलेबल असलेली पारदर्शक सुरक्षित अशा पद्धतीची जलद गतीने परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याची एक पद्धत आहे. बरं, ही पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे CBTद्वारे ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर तातडीने करता येईल. हाही विषय समोर आला सभापती महोदय की आपल्याकडे विद्यार्थ्यांना या CBTच्या परीक्षा देण्यात विद्यार्थी म्हणून काही अडचणी येतील त्या दूर केल्याच पाहिजेत. पण आपल्याला माहिती आहे की मग काहींनी प्रश्न उपस्थित केला की जिल्हा स्तरावर आमच्या विद्यार्थ्यांना जावं लागेल ग्रामीण भागातून. पण सभापती महोदय आजही CET, CAT, JEE इथला आपला देशभरातला आणि देशातला आपल्या राज्यातला ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा जिल्हा स्तरावर जिल्हा केंद्रावर येऊन CBTद्वारेच परीक्षा देतो. त्यामुळे या परीक्षा नव्याने काहीतरी त्याला अडचण निर्माण करणारा नसून ज्याची पद्धती आधीच सुरू आहे राज्यामध्ये या पद्धतीनेच होतोय. त्यामुळे त्यातही काही नव्याने करून आपल्याला अडचण निर्माण करण्याची भूमिका नाही. अजूनही स्पष्ट सांगायचं झालं तर हेच विद्यार्थी जे MPSCला बसतात ते विविध परीक्षांमध्ये सुद्धा बसले पाहिजे. त्यामध्ये सुद्धा CBT पद्धतीने ते परीक्षा देतात. उदाहरण, कर्मचारी निवड आयोग SSC प्रति परीक्षा उमेदवारांची संख्या 45 ते 50 लाख. तिथेही नॉर्मलायझेशनला मी पुढे येतोय, पण नॉर्मलायझेशन पद्धतीने CBTद्वारे हेच विद्यार्थी त्यातले जे बसू पाहतात ती परीक्षा देतात. रेल्वे भरती बोर्ड RRB प्रति परीक्षा 1.5 कोटीपर्यंत विद्यार्थी बसतात, ती CBTद्वारे होते. बँकिंग क्षेत्रातील IBPS प्रति परीक्षा 25-30 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात, ती सुद्धा CBTद्वारे होते. या ठिकाणी मला सांगितलं मी मगाशी JEE 15-16 लाख विद्यार्थी बसतात. UGC NET 8 ते 10 लाख विद्यार्थी, MHCET 8 ते 10 लाख, CAT 2.5 ते 3 लाख. आणि त्यामुळे ह्या पद्धतीने अगोदर किंवा MPSC बरोबर CBT पद्धतीने परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने आहेत, हा सांगण्याचा त्यातला प्रयत्न आहे. सभापती महोदय, अन्य राज्यांमध्ये सुद्धा केरळ असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, बिहार असेल, हिमाचल प्रदेश असेल, यामध्ये लोकसेवा आयोग व दुय्यम सेवा मंडळाकडून गट अ, ब व क पदासाठी CBTद्वारे परीक्षा होतात. आता या पद्धतीच्या परीक्षा अन्य राज्यातही होतात. राज्यातील विद्यार्थी MPSC आधी सुद्धा देतात, MPSC बरोबर अन्य केंद्रीय परीक्षा सुद्धा CBTद्वारे देतात. आणि त्यामुळे हा सुसूत्रीकरणाचा फायदाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होईल आणि पारदर्शक पद्धतीने होईल. पारदर्शक म्हणताना ते जे परीक्षा देतात त्यामध्ये त्यांच्या असलेल्या परीक्षांच्या आपण ज्याला म्हणू आन्सर शीट्स या सुद्धा त्यांच्या अकाउंटवर आपण त्या ठिकाणी अपलोड करून त्यातली पारदर्शकता वाढवण्याचा ह्यातला प्रयत्न आहे. नॉर्मलायझेशनवर सभापती महोदय या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला. गुणांचे समानीकरण करण्याची पद्धत या विषयावर प्रश्न उपस्थित झाले. सभापतीमध्ये मला अतिशय नम्रपणे सांगायचे की ही समानीकरणाची पद्धत नॉर्मलायझेशन याला सर्वोच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
स्टेट ऑफ उत्तर प्रदेश वर्सेस अतुल कुमार द्विवेदी या 2022च्या SLPमध्ये जो निर्णय 7 जानेवारी 2022ला दिला, त्यामध्ये पोलीस भरतीच्या ऑनलाईन परीक्षा 29 वेगवेगळ्या सत्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करण्याच्या बाबतीत सुद्धा प्रश्न उपस्थित झाला, कारण त्याच्यावरच आधारित नॉर्मलायझेशनचा विषय आहे. आणि मग त्याची एक समान पद्धत नॉर्मलायझेशनची समानीकरणाची कुठे असली पाहिजे याचं सूत्र न्यायालयाच्या निर्णयामध्ये दिलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन आपण राज्यात या नॉर्मलायझेशनमध्ये विविध शिफ्टमध्ये परीक्षा करून त्या नॉर्मलायझेशनची पद्धत त्या ठिकाणी अपनवतोय. हा त्यामध्ये मला सभागृहाला नम्रपणे सांगण्याचा मुद्दा आहे. सभापती महोदय, हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट्स डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 2024ला जी समिती केंद्र सरकारची झाली, त्यात सुद्धा CBTचा आग्रह हा त्या ठिकाणी धरण्यात आला आणि त्या आधारावर आपण हा निर्णय केलेला आहे. सभापती महोदय, काही तांत्रिक चुका याआधी झाल्या, कारण ज्यामध्ये स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला नॉर्मलायझेशनसाठी वापरला गेला. 2 उदाहरणं या ठिकाणी दिली, मी ते मांडत नाही, कारण 200च्या मार्काला 200च्या पेपरला 202 मिळाले आणि त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या, त्याच्यावर इन्क्वायरी पण झाली. याच्यातनं सुद्धा अद्ययावत पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनच्या आधारावर तर नवीन प्रणालीच्या आधारावर आपण हा त्या ठिकाणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा विषय त्या ठिकाणी पुढे नेतो आहोत. सभापती महोदय, आयोगामार्फत 1 डिसेंबर 2022 पासून 138 म्हणजे MPSC सुद्धा 138 संवर्गाच्या सरळ सेवा विभागीय परीक्षा या CBTद्वारे MPSC पण घेत आहे. आता फक्त आपण अ, ब राजपत्रित आणि क सगळ्यांसाठी घेतो आणि त्यामुळे त्यातलीही समानता त्या ठिकाणी करतो आहोत. याचे फायदे स्वाभाविक आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचालन, परीक्षा केंद्रांचे नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रातील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक इत्यादींची नियुक्ती. यात एक प्रश्न उपस्थित झाला की खाजगीकरण होत आहे का, तर सभापतीमध्ये त्याचं उत्तर नाही असं आहे. या परीक्षा MPSCच घेईल, पण जसं कुठलीही परीक्षा घेताना आपल्याला CBTद्वारे किंवा ज्याला IOTवर घ्यायची असेल तर त्याला एक पद्धतीची व्यवस्था उभी करायला लागेल. ती व्यवस्था उभी करण्यासाठी आपण विविध या क्षेत्रातल्या तज्ज्ञ, मग TCS असेल, अन्य असतील, यांच्या आपण त्या ठिकाणी व्यावसायिक मदत घेत असतो. आजपर्यंत ज्या 138 ज्या वेगवेगळ्या सरळ सेवांच्या परीक्षा MPSCने घेतल्या, त्यात सर्वसाधारणतः टक्केवारीत या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना न्यायिक भूमिकाच आपण त्या ठिकाणी घेतली आणि यावेळेला आपण हा निर्णय केला की परीक्षा केंद्रांची सुद्धा समानता आणि सुरक्षितता आणि त्या ठिकाणी असलेल्या सेवा सुविधा याचं ऑडिट हे CDACच्या माध्यमातून करून घ्यायचं आणि त्या माध्यमातून करून घेतल्यानंतर त्यामधला सुद्धा ज्या अडीअडचणी असतील त्या दूर करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो. आणि असं मी मगाशी सांगितलं की रिस्पॉन्स शीट, उत्तरपत्रिकेची रिस्पॉन्स शीट हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये त्या ठिकाणी टाकण्याची भूमिका आणि निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. वर्षातून 2 वेळा तरी ही संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार. नाहीतर कल्पना करा सभापती महोदय, एका विद्यार्थ्याला एक परीक्षा दिली, त्यात त्याला यशाने हुलकावणी दिली, तर त्याला परत पुढच्या वर्षी आणि ती ऑफलाईन करताना मिळणाऱ्या शाळा, महाविद्यालयीन केंद्र, जिल्हा केंद्र, अन्य अपारदर्शक व्यवस्था, त्याचे पूर्वानुभव बघून त्या वर्षीची परीक्षा 3 वर्षात गेली, त्यानंतरचा दुसरा अटेम्प्ट त्याला मिळाला, तर प्रत्यक्ष व्यावहारिकरित्या त्या विद्यार्थ्याला 3, 4, 5 वर्षांनी दुसरा अटेम्प्ट मिळतो. आता पारदर्शक जलद गतीने ताबडतोब त्या ठिकाणी, ताबडतोब म्हणण्यापेक्षा तात्काळ निर्णय आणि त्यामध्ये त्याला पुन्हा एकदा संधी या आधारावर